नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे मालवणी पद्धतीची वांगा बटाटा आणि फ्लॉवरची रसरशीत भाजी. त्यासाठी लागणारे फ्लॉवर, बटाटा आणि वांगा मी टोपात पाणी करून कापून घेतलेत. कढईत तेल ओतलंय, त्यावर आता हळद, त्यावर कढीपत्ता, त्यानंतर हळद, जिरा आणि मोहरी टाकले. लगेचच कांदा टाकून घेते. कांदा जरा परतवायचा आहे लालसर होईपर्यंत. त्याने थोडीशी कोथिंबीर टाकली स्वादासाठी, हिंग टाकला, कांदा जरा ढवळून झाला की थोडंसं मीठ टाकते कांदा भाजण्यासाठी. मीठ टाकले की कांदा पटकन भाजला जातो, नरम पडतो. त्यावर टोमॅटो, पक्षी पण आले माझा ऐकायला. टोमॅटो टाकला त्यानंतर त्यावर आलं लसूणची पेस्ट, मालवणी लाल मसाला, घरगुती मसाला आहे हा भाजका, आणि जरा पाणी टाकून मिश्रण ढवळत राहिले, कारण करपू नये म्हणून. कांदा टोमॅटो सरळ भाजून निघेल, आलं लसूणची पेस्ट सुद्धा. त्यावर आता सर्व आपण जी भाजी बनवणार आहे साफ करून घेतलेली ती टाकली. त्यात फ्लॉवर, बटाटा आणि वांग आहे. थोडं पाणी टाकून झाकण मारून 10 मिनिटं शिजवायचे. गॅस फुलच ठेवला आहे. जरा उकळी आली की मी लगेच झाकण ठेवणार आहे. आता झाकण ठेवून 10 मिनिटं मी वाफ व्हायला दिली आहे, तरी पण शिजले नाही आहे. म्हणून परत 10 मिनिटं मी ठेवणार आहे. आता त्यात खोबरं आणि कोथिंबीर पण घालून घेते, म्हणजे ती पण शिजून निघेल. खोबरं जरा भरपूरच मालवणी पद्धतीत असल्यामुळे खोबरं त्याला भरपूर लागते ह्या भाजीला, आणि चवही छान येते खोबऱ्यामुळे. 10 मिनिटानंतर मी आता झाकण उघडलं आहे. भाजी थोडीशी शिजायची बाकी आहे अजून, म्हणून परत झाकण मारून ठेवते. आता बघा भाजी होत आली आहे, पाणी पूर्णपणे सुकून गेलं आहे भाजीतलं. जरा झाकण मारून बारीक करून थोडीशी वाफ अजून बटाट्यासाठी पाहिजे होती. बघा मालवणी पद्धतीची खोबरा टाकून फ्लॉवर, बटाटा व वांगाची मिश्र भाजी एकदम छान दिसते. खायला तर एकदमच चविष्ट लागते. तुम्ही पण करून बघा आणि या खायला.